मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल. स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल अद्विक मॉममध्ये. आपलं घर नेहमीच सुंदर, नीटनेटकं, मोकळं, ऑर्गनाईज राहावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं. खरं तर सुंदर, नीटनेटकं घर म्हणजे पॉझिटिव्हिटी, आणि ही पॉझिटिव्हिटी फक्त घरात नाही तर घरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक मेंबरमध्ये येते. घरामध्ये पॉझिटिव्हिटी येण्यासाठी आणि आपल्या मनालासुद्धा शांत करण्यासाठी घरात किंवा आपल्या गॅलरीमध्ये थोडीफार आपण झाडे लावली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला घराची शोभा वाढवता येते, आपल्या गॅलरीची शोभा वाढते. आणि या प्लांट्सकडे जर आपण बघितलं तर त्यांचा ग्रीन कलर आणि फुलझाडे असतील तर ती छान कलरफुल फुले बघून आपल्याला वेगळंच पॉझिटिव्ह फील होतं. काही इंडोर प्लांट्स पण असतात. तर आता ही बघा, जसं मी हे जे आहे सदाफुलीचं जे रोप आहे तर लावलेलं आहे, तर त्याला छान मस्त छोटे छोटे लीफ आले आणि ते ग्रो होताना बघताना जेव्हा आपण लावलेले प्लांट्स ग्रो होतात तेव्हा त्यांना बघून आपल्याला वेगळाच आनंद येतो. आता ही पण मी एक कण्हेरचं जे झाड असतं, प्लांट्स असतं, तर ते लावलेलं आहे. ते पण छान मस्त ग्रो झालेलं आहे आणि या पावसाच्या दिवसामध्ये तर झाडे पटकन लागतात. काही इंडोर प्लांट्स असतात, जसं की आता हे स्नेक प्लांट. तर हे इंडोर प्लांट आहे. त्यांचं जे मेंटेनन्स असतं तर ते जास्त नसतं. रबर प्लांट, स्नेक प्लांट, मनी प्लांट यासारखे झाडेसुद्धा आपण सजावटीसाठी घरामध्ये लावू शकतो. छान मस्त सकाळी पाऊस चाललेला होता आणि त्यात ही हिरवीगार झाडे त्यांना बघून एकदम छान वाटतं आणि आपल्या ज्या दिवसाची सुरुवात आहे तर ती पण खूप छान होते. आणि शिवाय समोर महादेवाचं मंदिर असल्यामुळं त्यांच्या दर्शनानेच रोज माझ्या सकाळची सुरुवात होत असते. सगळ्यात जास्त पसारा दिसतो आपल्याला तर तो दिसतो म्हणजे किचनमध्ये. आणि आपण स्वयंपाक करताना तर ओटा हा पूर्ण भरूनच जातो, पण स्वयंपाक झाल्यानंतरही बऱ्याच जणांना ओट्यावर बरंचसं सामान ठेवायची सवय असते. मग आपण न डीप क्लिनिंगच्या मागे लागतो. एक दिवस काढून मला या गोष्टी क्लीन करायच्या आहे, पण खरं तर आपली हीच विचार करण्याची जी सवय आहे ती चुकीची आहे. आपण एकाच दिवशी डीप क्लिनिंग करण्यापेक्षा रोज जर 5 मिनिट देऊन क्लिनिंग केली ना तर डीप क्लिनिंग करायची गरजच पडत नाही. जसं की रोज जर स्वयंपाक ओटा तर आणि जेवढं हात पुरेल एवढ्या ओट्यावरच्या ज्या टाईल्स आहे तर त्या पुसून काढल्या तर आपल्या ज्या टाईल्स आहे आणि आपला जो गॅस आहे, ओटा आहे, तर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे जे डाग आहे तर ते पडत नाही आणि आपल्याला एक दिवस डीप क्लिनिंग करायची सुद्धा गरज पडत नाही. ॲक्च्युली तसं पाहिलं तर आपल्यासाठी चहा हा चांगला नसतोच, हे सगळ्यांनाच माहिती आहे. बट तरी जे जे कोणी चाय लवर असतील तर ते हे समजू शकणार. मलासुद्धा चहा जास्त आवडतो, त्यामुळे मी चहा सोडायचा विचार तर केलाच नाही आणि केला तरी माझ्याकडून तो कंटिन्यू झाला नाही. बट चहामध्ये साखर घालत असते, कारण काय होतं की गूळ हा तो कापलेला नसतो. त्याच्यामुळं मी काय केलं की छान मस्त भरणीमध्ये गूळ कापून भरून ठेवला, जेणेकरून मला पटकन तो घेऊन चहा बनवता येईल आणि मी साखर स्किप करेल. चहा करण्याच्या आधी मी तेवढं काम करून घेतलं. छान मस्त गूळ कापून झाल्यानंतर हॉलमध्ये आले आणि हॉलमधल्या सगळ्या ज्या दारं खिडक्या आहे तर ते मी ओपन करत असते, कारण खूप छान असा सूर्याचा प्रकाश येतो हॉलमध्ये सुद्धा आणि त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते. सूर्यांच्या किरणामुळे पॉझिटिव्ह ज्या वाईब्स असतात त्या आपल्या पूर्ण घरामध्ये पसरतात. सपोज आपल्या घरी कोणी आलं तर सर्वात आधी ते हॉलमध्येच म्हणजेच लिव्हिंग रूममध्येच येतात आणि हॉलमध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू असते ती म्हणजे सोफा, किंवा कुणाकडे बेड पण असतील तर सोफा जुना नवा यांनी काहीही फरक पडत नाही, पण तो आपण ठेवला कसा आहे त्यांनी फरक पडतो. म्हणजे सोफ्यावर जर कव्हर असेल, कुशन पिलो असतील तर ते आपण कसे अरेंज केलेले आहे, आपण कलर कसा चॉईस केला आहे, किंवा आपण त्याला कसं अरेंज करतो सोफ्यावर, किती पसारा आहे हेच पहिले दिसतं. तर आपल्या सोफ्यावर कवर असू देत किंवा नसू देत, पिलोज असतील तर ते अगदी नीटनेटकं ठेवा. आणि घरात लहान मुले असतील तर बरेचदा हे काम करावं लागतं. कधीकधी खूप कंटाळाही येतो नेहमी नेहमी अरेंज करायचं सोफा कवर, बट जर तुम्ही स्वतःला ही सवय लावून घेतली ना तर तेवढा कंटाळा येणार नाही आणि ते खराब झालं तर आपणच सोफ्यावर बसताना किंवा उठताना चांगलं करून ठेवतो. ही जी रूम आहे तर ही रूम मल्टिपल गोष्टीसाठी आम्ही यूज करत असतो. जसं की या रूममध्ये स्टडी टेबलसुद्धा आहे, तर त्या ठिकाणी आमचा अभ्यास होतो. त्यानंतर अद्विकची जी सगळी खेळणी असतात तर ती याच रूममध्ये असतात आणि जर काही एक्स्ट्राचं सामान असेल तर ते सुद्धा मी याच रूममध्ये ठेवते आणि मग त्या वस्तूला जागच्या जागेवर ठेवत असते. तर तिथलं थोडंफार मी ऑर्गनाईज करून घेतलं आणि हॉलमध्ये पिलो व्यवस्थित ठेवून दिले. जेव्हा आपण कुणाच्या घरी जातो किंवा कुणी आपल्या घरी येत असेल
तेव्हा आपल्याला आपल्या घरावरून आपली पारख होते. म्हणजेच प्रत्येक घरातल्या गृहिणीची पारख होते. घर जर सुंदर नीटनेटकं असेल तर त्या गृहिणींनी आपलं काम अगदी व्यवस्थित केलं आहे असं असतं. पण ॲक्च्युली हे लोकांना दाखवण्यासाठी नाही, तर आपल्या स्वतःसाठी, आपल्या घरच्यांच्या आरोग्यासाठी, आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी हे करणं महत्त्वाचं आहे. चला, तुमच्याशी गोष्टी करता करता दूध संपलेलं होतं, तर यांनी दूधसुद्धा आणलं. पहिले तर छान मी आणल्यानंतर पॅकेट वॉश करून घेत असते, कारण आपल्याला नसतं माहिती ना ते कुठे ठेवलेलं आहे. त्यानंतर छान मस्त दूध तापवायसाठी ठेवलं आणि इकडे आमच्यासाठी चहा बनवायसाठी घेतला. आता दोघांनाही आम्हाला गुळाचा चहा घ्यायचा होता. मी तुमच्यासोबत छान मस्त चहाची रेसिपी शेअर करते. माझा सिंपल असा चहा. पहिले तर मी सगळ्यात पहिले जेवढं आपल्याला पाणी लागतं तेवढं पाणी घेते. त्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक वगैरे टाकते आणि चहापत्ती वगैरे त्याच्यामध्ये घालून देते आणि छान मस्त त्याला उकळ येऊ देते. आता इकडे चहाला उकळ येईपर्यंत यांनी ब्रेड आणलेले होते, तर ते रोस्ट करायचे होते. त्यासाठी आमच्याकडे हे असं छोटंसं सँडविच मेकर आहे आणि छान मस्त त्याच्यामध्ये 2 ब्रेड बसतात. छान मस्त जे ब्रेड आहे ते रोस्ट करून घेतले मी. ते रोस्ट करायसाठी ठेवले. आता याला काही असं टायमर वगैरे नाही आहे. डायरेक्टली बंद करून द्यावं लागतं आणि 5 मिनिट पण नाही लागत. लवकरच ते जे ब्रेड आहे तर ते रोस्ट होऊन जातात. आणि इकडे मी हे ठेवलं तोपर्यंत चहाला उकळ आली आणि त्याच्यामध्ये पहिले दूध घालून घेतलं. आता काय करायचं की दूध घातल्यानंतर त्याला पण छान मस्त उकळ येऊ द्यायची. पूर्ण ते उकळ आल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचे आहे. कारण काय होतं की आपण त्याच्यामध्ये अद्रक पण घातलेला आहे आणि गूळ तसाच गरम असतो. त्यामुळे चहा हा फुटू शकतो. चहा जर तुम्हाला गुळाचा फुटू द्यायचा नसेल तर तुम्ही ही जी ट्रिक आहे हे नक्की अप्लाय करा. याने चहा जो आहे गुळाचा तो अजिबात फुटत नाही आणि खूप छान चहा बनतो आणि त्याला अद्रकाची सुद्धा मस्त टेस्ट येते. आता चहा उकळत होता तोपर्यंत म्हटलं की छान मस्त भांडे जे आहे तर ते लावून घ्यायचे. कारण रात्रीचे जे भांडे होते तर ते मी सकाळी लावते. पहिले काय व्हायचं की मी रात्रीच लावत होते, बट आता रात्री कसं असतं अद्विकचा अभ्यास पण घ्यायचा असतो. त्यामुळे रात्रीचा जो वेळ असतो तर तो पूर्ण पॅक होऊन जातो, कारण त्याला नंतर झोपून पण द्यायचं असतं. आता छान मस्त चहाला उकळ आलेली होती, तर त्याच्यामध्ये पटकन असा दूध घातला. जो गॅसचा पॉवर आहे तर तो थोडा मोठा करून घ्यायचा आणि असं त्याला गोल फिरवून किंवा चाळणीने फिरवून उकळून घ्यायचं. जास्त वेळ नाही आणि लगेच गॅस बंद करून द्यायचा. छान मस्त इथे गुळाचा चहा रेडी आणि टेस्टी बनतो आणि बिलकुलही फुटत वगैरे नाही. त्यानंतर ब्रेडसुद्धा झालेले होते, तर ब्रेडसुद्धा घेतले आणि मस्त आम्ही आता आमचा चहा एन्जॉय करतो. ज्या टाईमला आमचा चहा होत असते, त्या टाईमला अद्विक झोपलेला असतो आणि हा एवढा जो टाईम असतो, तर हा आमचा एकदम सोबत असतो. चहा झाल्यानंतर मी माझ्या कामाला लागले आणि हे जे आहे हे अल्टरनेट डेज माझं किंवा माझ्या हाती मी एक कापड ठेवत असते आणि कापड ठेवला की जे काही मला धूळ दिसत असेल फर्निचरवरती तर तो वरवर असा पुसून घेत असते. त्यामुळे काय होतं की फर्निचर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं दिसतं आणि यासाठी कुठलीही एक्स्ट्राची मेहनत किंवा एफर्ट्स घ्यावे लागत नाही आणि मग आपल्याला डीप क्लिनिंगसुद्धा करावी लागत नाही. तसं मी तुमच्याशी नेहमी शेअर करत असते. असाच मला जिथे जिथे धूळ दिसला तर तिथला तिथला जो धूळ आहे तर तो छान मस्त मी पुसून घेतला आणि त्यानंतर काम असतं ते म्हणजे झाडून टाकणे. तर छान मस्त जे घर आहे ते झाडायसाठी घेतलं. आता तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की बेडवरती खूप जास्त असा कपड्यांचा पसारा दिसत आहे. तर ॲक्च्युली मी माझ्या ज्या साड्या आहे सगळ्या तर त्या छान ऑर्गनाईज करून बॉक्सेसमध्ये ठेवलेल्या आहे, बट त्या कबर्डमध्ये आणखी ठेवायच्या आहे. कारण रेग्युलर रूटीनमध्ये आपल्याला जो वेळ आहे तर तो असा पॅक होऊन जातो आणि त्याच्यासाठी मला सेपरेट असा वेळ पाहिजे आहे. तर तो मी संडेला काढणार आहे आणि संडेलाच त्याचा मुहूर्त निघणार आहे. छान पहिले हॉल, त्यानंतरची ती साईडची रूम, असं सगळं जे घर आहे मी छान झाडून घेत असते. आता सगळं घर झाडते म्हटलं तर मला झाडू तसाच ठेवून द्यावा लागला. हे कामसुद्धा माझं अर्धवट राहिलं, कारण अद्विक उठला आणि आता त्याला रेडी करायचं होतं आणि उठल्यानंतर मुलांचं तर असतंच की थोडंफार त्यांना रिलॅक्स व्हायसाठी थोडा वेळ लागतो. तर त्यालाच रिलॅक्स करायसाठी, त्याचंच एंटरटेनमेंट करायसाठी आम्ही छोटूसा असा डान्स केला आणि त्यानंतर मग मी अद्विकसाठी टिफिन बनवायसाठी घेतला आणि हे त्याला रेडी करत होते.
तर आज मी त्याला टिफिनमध्ये देणार होती छान मस्त मसाला खिचडी. तर ही आपण आपल्यासाठी तिखट बनवू शकतो आणि मुलांसाठी फिक्कीसुद्धा बनवू शकतो. मुलं जर भाज्या खात नसेल तर त्यामध्ये आपण सगळ्या भाज्या ॲड पण करू शकतो. आता माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या म्हणजे की बटाटा, त्याच्यानंतर पालक आणि त्याच्यानंतर बरबटीच्या शेंगा असतात, तर त्या मी याच्यामध्ये घातल्या आणि छान मस्त मसाला आपण जर सगळ्यांसाठी बनवत असू तर खूप असा मसाला टाकू शकता आणि छोट्या मुलांसाठी बनवत असू तर नाही टाकला तरी पण चालेल आणि खूप छान टेस्टी खिचडी होते आणि मुली आवडीने खातात. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आता ही जी साडी आहे तर ही मी ॲमेझॉनवरून बोलावलेली आहे आणि छान दिसते, छान मस्त. पण आता तुम्हाला ॲक्च्युली व्हिडिओमध्ये थोडी डल दिसत असेल, बट ॲक्च्युअलमध्ये फ्रेश दिसते आणि ही साडी मला पिकोफॉल टाकायची आहे. त्याचा पण मुहूर्त अजून निघालेला नाही आणि हा पण कॉर्ड सेट जो आहे हा सुद्धा मी ॲमेझॉनवरूनच घेतलेला आहे. अगदी रिजनेबल रेटमध्ये आहे. तुम्हाला जर हवी असेल ही साडी आणि हा जो कॉर्ड सेट आणि तर मी लिंक नक्की डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते. तुम्ही नक्की बाय करू शकता. आणि या ठिकाणी माझे जे ड्रेसेस आहे वॉश केलेले तर ते पडलेले होते. तर त्याच्या सगळ्या आता मी घड्या घालून ठेवते. फक्त घड्या घालून ठेवणार आहे आणि नेक्स्ट जे काम आहे त्याला लावणं, ऑर्गनाईज करणं ते मी संडेला करणार आहे. त्यानंतर छान मस्त अंघोळ वगैरे केली आणि सगळ्यात पहिली म्हणजे पूजा केली. कारण घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी ते एक महत्त्वाचं रिझन आहे. तर इथेच मी आजचा व्हिडिओ संपवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. कारण तुमच्या कमेंट्समुळं मला वेगळीच एनर्जी मिळते व्हिडिओ बनवण्यासाठी. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो टेक केअर फ्रेंड्स. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.